रेडी स्टार्ट. परिच्छेद वित्तीय वर्ष 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर झाला. साधारण जुलै महिन्यात नवीन सरकार स्थापनेनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर होईल. अंतरिम असला तरी हा अर्थसंकल्प कमी महत्त्वाचा अजिबात नाही, कारण त्यातून सरकारचा अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिवाय हा अर्थसंकल्प होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आला असतानाही त्यात लोकप्रिय घोषणा केलेल्या नाहीत. यातून सरकारचा आर्थिक ध्येय धोरणे तुलनेने स्थिर ठेवण्याचा मानस स्पष्ट होतो. याचा असाही अर्थ आहे की हेच सरकार पुन्हा सत्तेत आले तर ते मागील काही वर्षात जो सरकारचा अर्थव्यवस्थेविषयक दृष्टिकोन आहे त्यानुसार काम करेल असे मानण्यास वाव आहे. त्यामुळे अंतरिम असला तरी या अर्थसंकल्पातील सरकारी अनुषंगाने विषमता, गरिबी आणि वंचितता यांच्या निर्मूलनाविषयी विवेचन करणे प्रासंगिक आहे. परिच्छेद बाजाराधारित अर्थव्यवस्थांमध्ये सरकारी खर्चाचे एकूण अर्थव्यवस्थेतील योगदान आणि त्या खर्चाचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम खाजगी क्षेत्रामार्फत होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत मर्यादित असू शकतात. यावर्षी केंद्र सरकारचा एकूण खर्च अंदाजे 47.7 लाख कोटी रुपये आहे. भारतात गेल्या 3 दशकात केंद्र सरकारच्या एकूण खर्चाचे GDPशी प्रमाण 15% राहिले आहे. पण सूक्ष्म अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास सरकारमार्फत होणाऱ्या खर्चाचे परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर एकसमान न होता विविध घटकांवर वेगवेगळे होतात. शिवाय सरकारी खर्च नियोजनबद्ध पद्धतीने आणि नेमकेपणाने करून अपेक्षित परिणाम घडवून आणले जाऊ शकतात. त्यामुळे कल्याणकारी खर्चाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील अल्प उत्पन्न असलेल्या घटकांच्या परिस्थितीत अनुकूल बदल घडू शकतात. परिच्छेद भारतात गरिबीचे मोजमाप पारंपरिक पद्धतीने उपभोग खर्चावर आधारित हेडकाउंट रेशिओ वापरून केले गेले आहे. गेल्या दशकात मात्र दारिद्र्य मोजण्याच्या पद्धतीवर झालेल्या समीक्षेमुळे बहुआयामी गरिबी निर्देशांक वापरला जाऊ लागला व गरिबीच्या मोजमापात केवळ उपभोग खर्चच नाही तर आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाशी संबंधित घटक जसे की स्वच्छता, पिण्याचे पाणी, घर, वीज आणि स्वयंपाकासाठीचे इंधन यांचा समावेश केला गेला. गरिबी मोजण्याच्या या दोन्ही पद्धतीनुसार गेल्या 2 दशकात गरिबी कमी झाली आहे. अधिक व्यापक आणि संबद्ध असलेल्या बहुआयामी गरिबी निर्देशांकाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केलेल्या मोजमापानुसार भारतात 2015-16 साली 25% इतके लोक गरीब होते आणि यात घट होऊन 2020-21 मध्ये 15% इतके लोक गरीब होते. या निर्देशांकानुसार गरिबांच्या संख्येत घट झाली असली तरी गरिबीच्या तीव्रतेत मात्र अपेक्षित घट झालेली नाही. ही परिस्थिती अन्य आकडेवारीतूनही समोर येते. ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये 125 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक
111वा इतका खाली आहे. असरच्या सर्व्हेमधून वारंवार शैक्षणिक गुणवत्तेची खालावलेली पातळी समोर येते. वर्षानुवर्षे यात काहीही सुधारणा होत नाही. आरोग्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणावर खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो आणि आरोग्य विम्याचे प्रमाण खूपच कमी आहे. लोक गरिबीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. म्हणून भारतात विषमता आणि गरिबी आहे असे नसून ती व्यक्तीच्या नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या घटकांमुळे, जसे की पालकांचे शिक्षण, वास्तव्याचे ठिकाण, जात इत्यादींमुळे अस्तित्वात आहे. त्यामुळे लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याची जबाबदारी घेणे सरकारला भाग आहे. त्यासाठी कल्याणकारी योजनांवर खर्च करणे गरजेचे आहे. खरे तर गरिबीच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेतच मानवी भांडवल निर्मिती होऊन अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लागू शकतो. परिच्छेद 2023-24 साठीच्या सुधारित तरतुदीत अर्थसंकल्पीय तरतुदींच्या तुलनेत कर महसुलात 2.27% वाढ झाली. मात्र 37 महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांपैकी 26 योजनांवरील खर्चात कपात झाली आहे आणि 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात 2023-24 च्या अर्थसंकल्पीय तरतुदींच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. अन्न आणि इंधनावरील अनुदानात 7.7% इतकी कपात झाली आहे. ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील खर्च वाढला आहे, पण या योजनेतून रोजगाराची मागणीही वाढली आहे, जे चिंताजनक आहे. सर्वात जास्त रोजगार पुरवणाऱ्या शेती क्षेत्रात भांडवल निर्मिती कमी आहे. तसेच या क्षेत्राला कमी उत्पादकता आणि अपुरे संशोधन या समस्यांनी ग्रासलेले आहे. शेती हे क्षेत्र अनुदान आणि किमान आधारभूत किंमत यासारख्या योजनांवर अवलंबून आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात या क्षेत्रासाठी विशेष तरतूद नाही. कल्याणकारी योजनांवरील खर्चात वाढ झालेली नसताना 2023-24 प्रमाणे 2024-25 साठीच्या सुधारित अंदाजात कपात झाली तर कल्याणकारी योजनांवरील खर्च आणखी कमी होईल. स्टॉप.